Okay, good afternoon. Good afternoon, sir. Yes, good afternoon. Okay, so today we will see the components of superstructure. So last lecture we have started the new unit, that is the components of building, and we have seen main two parts of building, that are the substructure and superstructure. Under the substructure, foundation part we have covered. So today we will cover start the and cover the components of superstructure. Okay, so who will tell me the uh, what is substructure and what is superstructure? कोण सांगेल? सबस्ट्रक्चर म्हणजे काय आणि सुपरस्ट्रक्चर म्हणजे काय? Anyone? Below the सबस्ट्रक्चर फाउंडेशन असते. No, tell me technical meaning. त्याच्यातले कंपोनंट नकोस. व्हॉट इज सबस्ट्रक्चर अँड व्हॉट इज सुपरस्ट्रक्चर, की जे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं. सबस्ट्रक्चर इज द पार्ट ऑफ बिल्डिंग विच इज बिलो. कुठं असतो सबस्ट्रक्चरचा पार्ट बिल्डिंगचा? बिलो. Substructure is the the lower part ground of a level. building. हा, विच इज बिलो दी ग्राउंड लेवल. जो ग्राउंड लेवलच्या खाली आहे, जमिनीचं जो काय ऍक्च्युअल लेवल आहे त्याच्या खाली आतमध्ये खोदकाम करून जे आपण बांधकाम केलेलं असतं त्याला आपण सबस्ट्रक्चर म्हणतो. आणि सुपरस्ट्रक्चर इज द पार्ट ऑफ बिल्डिंग विच इज अबोव दी ग्राउंड लेवल. level. Okay, so components of superstructure. So first component is the plinth. सबस्ट्रक्चरचा कंपोनंट आपण पाहिला फाउंडेशन, की जो जमिनीच्या खाली असतो किंवा ग्राउंड लेवलच्या खाली असतो, तो म्हणजे फाउंडेशन ऑफ बिल्डिंग, की जो आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिला. नाव कंपोनंट्स ऑफ सुपरस्ट्रक्चर. तर सुपरस्ट्रक्चर मध्ये बिल्डिंगचे कोणकोणते कंपोनंट येतात? त्यातला फर्स्ट कंपोनंट आहे तो प्लिंथ. नाव इफ यू सी दी पिक्चर हिअर, जर तुम्ही हे इमेज पाहिली तर काय दिसतं? जमिनीपासून ही जी उंची दिसते, ही उंची म्हणजेच ऍक्च्युअल या ठिकाणी पायऱ्या असतात तुमच्या, आणि इथं तुम्ही घराच्या मध्ये प्रवेश करता. सो दिस इज द प्लिंथ हाईट. जमिनीपासून वरती दरवाजाच्या उंबऱ्यापर्यंत जी काय उंची असते त्याला, त्या उंचीला आपण प्लिंथ हाईट किंवा प्लिंथ लेवल असं म्हणतो. ओके, सो इट इज अ पोर्शन ऑफ सबस्ट्रक्चर. आता इथं सबस्ट्रक्चर म्हणलंय, आपण तर म्हणतोय सुपरस्ट्रक्चर. कधी कधी प्लिंथचा काही पार्ट सबस्ट्रक्चर मध्ये सुद्धा असतो, म्हणजे थोडा पार्ट जमिनीच्या खालीही असतो प्लिंथचा आणि बाकीचा पार्ट हा वरती असतो. मग इथं सबस्ट्रक्चर म्हणलेला आहे, बट फॉरगेट अबाउट दिस. सुपरस्ट्रक्चरचा पार्ट आहे प्लिंथ, हा सुपरस्ट्रक्चर मध्ये येतो. पण इथं सबस्ट्रक्चर म्हणलेलं आहे का, तर काही पार्ट प्लिंथचा सुपरस्ट्रक्चर मध्ये सुद्धा, सबस्ट्रक्चर मध्ये सुद्धा असू शकतो. सबस्ट्रक्चर बिलो दी लेवल ऑफ ग्राउंड अँड ग्राउंड फ्लोअर. म्हणजे हा ग्राउंड फ्लोअर आहे तुमचा. ही जी आता भिंत दिसते किंवा हा तुमचा एक बिल्डिंग दिसते किंवा एक छोटस घर दिसतंय, तर हे काय आहे? म्हणजे तुमचा, हा तुमचा ग्राउंड फ्लोअर आहे. जमिनीच्या लगत जी काय रूम असते त्याला आपण ग्राउंड फ्लोअर म्हणतो. जमिनीला लेवलला किंवा जमिनीच्या वरची जी पहिली रूम असते किंवा पहिला फ्लोअर असतो त्याला आपण ग्राउंड फ्लोअर म्हणतो. मग ग्राउंड फ्लोअरच्या खाली किंवा जर जमिनीच्या खाली जर थोडा प्लिंथचा पार्ट असेल तर त्या पार्टला आपण काय म्हणतो? प्लिंथ असं म्हणतो. ओके, फिलिंग बिलो ग्राउंड लेवल. बी बी ऑब्लिक डब्ल्यू म्हणजे बिलो. फिलिंग बिलो दी ग्राउंड लेवल अँड ग्राउंड फ्लोअर लेवल, दॅट इज प्लिंथ लेवल, इज नोन ॲज प्लिंथ फिलिंग. आता आपण स्केच मध्ये पाहिलं होतं, हे फाउंडेशन आहे, पीसीसी आहे, याच्यावरती असं फाउंडेशन केलं, याच्यामधून कॉलम बाहेर आला, आणि हा कॉलम बाहेर आल्यानंतर ही तुमची जर ग्राउंड लेवल असेल तर इथून काय असतात म्हणलं होतं मी? पायऱ्या असतात अशा. आणि मग या लेवलला काय, या लेवलमध्ये काय करता तुम्ही?
प्लिंथ फिलिंग म्हणजे आतमध्ये मुरुम भरता, प्लिंथ फिलिंग. आणि याच्यावरती तुमचा डीपीसी असतो आणि याच्यावरती तुमचं टाईल फ्लोरिंग असतं. मग ही जी हाईट आहे याला आपण काय म्हणतोय, प्लिंथ म्हणतोय. मग इथं काय म्हटलंय त्यांनी, दॅट इज प्लिंथ लेवल, ग्राउंड फ्लोअर लेवलच्या खालचा पार्ट की जो आपण त्याला प्लिंथ लेवल म्हणतो आणि याच्यामध्ये आपण प्लिंथ फिलिंग करतो, दॅट इज दी प्लिंथ. की ज्याच्यामध्ये आपण मुरुम भरतो, ज्या एरियामध्ये म्हणजे जमिनीच्या उंचीपासून दरवाजाची किंवा फरशीची जी लेवल आहे आतमधली, हा गॅप आपण मुरुम भरून करतो आणि तो मुरुम भरलेली जी काय लेवल आहे, हाईट आहे, उंची आहे, त्याला आपण प्लिंथ हाईट असं म्हणतो. ओके, सो प्लिंथ हाईट, मिनिमम हाईट 45 सेंटीमीटर अबो दी ग्राउंड लेवल. आता ही ग्राउंड लेवल आहे, ही हाईट, या पायऱ्याची हाईट 45 सेंटीमीटर. म्हणजे जर तुमच्या 45 सेंटीमीटर म्हणजे अशा पायऱ्या असतात, ही तुमचं ग्राउंड आहे. म्हणजे या पायरीची उंची आपण जनरली 15 सेंटीमीटर ठेवतो. मग 15 सेंटीमीटरची 1 झाली, 2 झाल्या, 3 झाल्या, तर किती, 15 सेंटीमीटरच्या जर 3 पायऱ्या झाल्या तर किती सेंटीमीटर कव्हर केलो आपण, 45. कधी कधी 60 सेंटीमीटर सुद्धा असते. प्लिंथची हाईट, ही जी प्लिंथ हाईट दिसते इथं इथं काढलेली आहे बघा, प्लिंथ हाईट, ही प्लिंथ हाईट कधी कधी 60 सेंटीमीटर पण असते. पण मिनिमम आपण 45 सेंटीमीटर ठेवतो की ज्याच्यामध्ये 3 पायऱ्या बसतील, आणि मॅक्झिमम आपण 60 सेंटीमीटर ठेवतो की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त 4 पायऱ्या बसतील. आणि इथून आपण मग आपल्या घरामध्ये डायरेक्ट प्रवेश करतो. 3 पायऱ्या किंवा 4 पायऱ्या झाल्यानंतर दरवाजातून, इथं दरवाजा असतो आपला, मग या दरवाजातून आपण एंट्री करतो आतमध्ये. त्यामुळं लक्षात आलं, ही उंची म्हणजे प्लिंथ, जमिनीच्या लेवल पासून ज्या काय पायऱ्या आहेत. तुम्ही घरात बसला असाल तर जावा, बाहेर जावा, मोबाईल घेऊन बाहेर जावा, बघत बघत हेही बघा तेही बघा. ज्या स्टेप्स आहेत जमिनीच्या लेवलला खाली उभा राहावा, ज्या स्टेप्सच्या उंची जी आहे ती म्हणजे तुमची प्लिंथ झाली. आणि दरवाजामध्ये आतमधून एंट्री केली की ती तुमच्या प्लिंथचा टॉप झाला, आणि हा जमिनीची लेवल म्हणजे प्लिंथचा बॉटम झाला. ही हाईट म्हणजे तुमची प्लिंथ हाईट. आता ही कशासाठी प्लिंथ प्रोव्हाइड करतो, फंक्शन्स. पहिलं फंक्शन, टू ट्रान्सफर दी लोड फ्रॉम बिल्डिंग टू फाउंडेशन लेअर. टू ट्रान्सफर दी लोड फ्रॉम बिल्डिंग टू फाउंडेशन लेअर. आता ही बिल्डिंग आहे बघा, त्याच्यावरती पूर्णपणे बिल्डिंग आहे, इकडे दाखवतोय मी. मग ही प्लिंथ काय करते, या फाउंडेशनच्या लेअरवरती लोड ट्रान्सफर करायचं काम कशा कोणत्या एलिमेंट थ्रू होत आहे, तर प्लिंथ थ्रू होत आहे. पहिलं फंक्शन काय, टू ट्रान्सफर दी लोड फ्रॉम बिल्डिंग, म्हणजे जी काय वरची पूर्णपणे ही बिल्डिंग आहे, या बिल्डिंगचा लोड कुठे जातोय, पुन्हा फाउंडेशन वरती थ्रू प्लिंथ जातो. Then next function, to provide safety against rats, flood on road. Safety against rat means what? Next function आहे safety against rat, म्हणजे काय, कोण सांगेल? पाहिले सर्वांनी की आपल्या घराच्या बॅक साइड मधून जर आपण विलेज मध्ये, खेड्यामध्ये राहत असेल, तर आपल्या घराच्या पाठीमागच्या बाजूने वगैरे उंदीर, घुशी, उकर काढतात. पाहिले का सर्वांनी कोणी? हो सर. पाहिलं असेल, कॉमन थिंग आहे की आपलं घर जे असेल खेडे भागात, विलेज मध्ये, तर घराच्या पाठीमागच्या बाजूनं उंदीर किंवा घुशी काय करतात, उकीर काढतात, म्हणजे त्या आतमध्ये एंट्री करायचा प्रयत्न करत असतात. मग सेफ्टी अगेन्स्ट रॅट म्हणजे काय, आपण फरशीच्या लेवलला आहे घरामध्ये, प्लिंथची उंची जर जमिनीच्या पेक्षा जास्त असेल तर आपल्याला काय होऊ शकतं, आपण प्रोटेक्शन मध्ये येऊ शकतो. उंदीर किंवा घुशी उकीर कुठं काढणार आहेत, जमिनीच्या लेवलला काढणार आहेत. आपण जमिनीच्या लेवल पासून 45 सेंटीमीटर जर उंचीवर असेल तर आपल्या फरशीमधून ते डायरेक्ट आत येतील का? नाही येणार. नाही येणार. म्हणजे त्यासाठी आपल्याला प्लिंथची उंची
45 ते 60 सेंटीमीटर पर्यंत ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी प्लिंथ कन्स्ट्रक्ट करणं गरजेचं आहे. सेकंड फंक्शन फ्लड ऑन रोड. इथं बघा फ्लड ऑन रोड. सपोज एखाद्या नदीच्या किनारी तुमचं गाव आहे. नदीला फ्लड आल्यानंतर पाणी तुमच्या गावामध्ये आलं, रस्त्यावरती आलं. आता रस्त्याच्या लेवललाच जर तुमचा दरवाजा असेल तर काय होईल हो? पाणी डायरेक्ट घरामध्ये येईल. तेच जर आपण 45 ते 60 सेंटीमीटर उंची जर ठेवली असेल तर रस्त्यावरून वाहून जाणारं पाणी बाहेर वाहून जाईल. ते तुमच्या घरामध्ये येईल का? नाही येणार. सो फंक्शन ऑफ प्लिंथ इज सेफ्टी अगेन्स्ट रॅट्स ऑर फ्लड ऑन दी रोड. प्रोव्हाइड आपण त्याच्यापासून आपण सेफ राहू शकतो. अँड थर्ड फंक्शन इज द एस्थेटिक. दिसायलाही छान दिसतं. आता ज्यांची घरं आरसीसीची आहेत त्यांनी जरी घराच्या बाहेर जाऊन आता पायरीच्या समोर जाऊन उभा राहून जर बघितलं तर बघा पायऱ्या आणि तो खालचा भाग दिसायला कसा छान दिसतो. दरवाजावरती आहे उंचीवरती आणि तो खालचा भाग जमिनीपासून पेरीफेरीमध्ये जर तुम्ही घराला तुमच्या राऊंड मारून आला तर तुमच्या लक्षात येईल. दिसायला ते गुड दिसतंय की नाही? एस्थेटिक या ठिकाणचा तिसरा वर्ड जो आहे एस्थेटिक म्हणजे व्हॉट इज एस्थेटिक? एस्थेटिक लुक म्हणजेच एक मराठी आकर्षक. गुड गुड गुड, थँक्यू. मराठीत आपण एस्थेटिकला आकर्षक असं म्हणू. दिसायला ते आकर्षक असं दिसतं. स्टेप्स आहेत, पायऱ्या आहेत, दरवाजापर्यंत तुम्ही यायचाय. त्याच्या खालचा जो स्टेप्सच्या लेवलचा जो काय पूर्ण बिल्डिंगचा पेरीफेरी मधला जो भाग दिसतो तो प्लिंथ असतो की जो जमिनीपासून उंच उंच केलेला असतो. आता ठीक आहे, विलेज मध्ये तुम्ही असाल तर तुमचं घर ग्राउंड लेवलला असेल की जशी ग्राउंडची लेवल असेल. साधं जर घर असेल की जुन्या पद्धतीतलं तर ते असेल. तरी सुद्धा जुन्या घराला सुद्धा मराठीमध्ये शब्द काय वापरतो? प्लिंथ म्हणजे आहे. जुनी घरं सुद्धा प्लिंथ असायची. मराठीमध्ये एक शब्द एक आहे, तुम्हाला माहित आहे की नाही? कुणाला माहित आहे का? प्लिंथ मध्ये म्हणजे आपण मराठीत शब्द वापरायचो जोता. माहित आहे का कुणाला? जोता असा शब्द वापरतो आपण. जोत्यावरती बसलोय म्हणजे प्लिंथ वरती बाहेरच्या अंगणामध्ये थोडी उंची करून आपलं घर असतं, त्याला आपण जोता म्हणतो मराठीमध्ये. सो दॅट इज दी प्लिंथ. ओके, गॉट इट एव्हरीवन? येस सर. ओके. तुम्ही खूपच ऍडव्हान्स व्हायला लागलाय, तुम्हाला जुने शब्द माहित नाहीत. Okay, so next component is dam proof course, DPC. It is a horizontal barrier provided in between substructure and superstructure to resist moisture rising through the structure by capillary action. आता बघा, आपण काय म्हणतो, परशीच्या खाली आपण काय करतोय? मुरुम भरतोय. प्लिंथ मध्ये भरतोय की नाही? आतमध्ये जमिनीपासून उंचीवरती आलो आपण पायऱ्याच्या उंचीला तर आतमध्ये जो खड्डा राहतो त्या खड्ड्यामध्ये आपण काय करतो? घरात मुरुम भरतो. आता तो मुरुम म्हणजे समजा जमिनीच्या खालून समजा काय पाणी आलं किंवा मॉइश्चर, थोडंसं पाण्याचं प्रमाण जर जमिनीमध्ये जवळ असेल तर काय होऊ शकतं? खालून तुमची जमीन खालून आतमध्ये ओली होऊ शकते, म्हणजे कॅपिलरी ऍक्शन. मग ते पाणी कुठे येईल हो? समजा मॉइश्चरचं प्रमाण वाढलं तर घरामध्ये येईल ना आतमध्ये. फरशीमधून खालून जर मुरुम जो भरलाय त्याचा तो जर ओला झाला, खालून पाण्याचा जर समजा प्रवाह थोडा असेल किंवा ग्राउंड वॉटर टेबल जवळ असेल किंवा शहरामधून खेड्यामधून गटरचं पाणी असतं, नाल्याचं पाणी असतं, याचा जर इम्पॅक्ट झाला ते कुठं जातं? आपल्या कुठल्या तरी घराच्या जवळनीच जात असतं ना गटरचं पाणी. मग ते जर पाणी घराच्या खालच्या बाजूला जर मुरलं त्या मुरुमामध्ये ते वरती जर आलं, कॅपिलरी ऍक्शन त्याला म्हणू, तर त्याला वरती न येऊ देण्यासाठी आपण काय करतो? हा डॅम प्रूफ कोर्स आपण प्रोव्हाइड करतो की ज्याच्यामधून खालून ओलापणा की जो आहे त्याला आपण मॉइश्चर असं म्हणतो की जो घरामध्ये आपल्या फरशीच्या वरती किंवा जमिनीमध्ये दिसला नाही पाहिजे. दॅट
फॉर दॅट पर्पज वी आर प्रोव्हाइडिंग डॅम प्रूफ कोर्स. येते लक्षात? मग तो डॅम प्रूफ कोर्स म्हणजेच काय असतो, तर कॉन्क्रीटचा एक लेअर असतो. जसं फाउंडेशन मध्ये आपण खाली पीसीसी पाहिलं सगळ्यात खाली, किंवा आरसीसी स्लॅब जसा वरती असतो, तसा एक सिमेंट कॉन्क्रीटचा एक थर असतो पूर्णपणे प्लिंथच्या वरती. पूर्ण चार्ज जितक्या आपल्या रूम आहेत, 3, 4, 5 रूम असतील, त्या पूर्ण रूमच्या लेवलला मुरुमाच्या वरती आपण एक लेअर, आपल्या दरवाजाची चौकट असते, चौकटच्या बॉटमच्या लेवलला फरशीच्या खाली हा आपण डीपीसी प्रोव्हाइड करतो, की ज्याच्यामधून कॅपिलरी ऍक्शननं खालून मॉइश्चर किंवा जमीन किंवा टाइल्स आपली ओली होऊ नये किंवा पाणी वरती येऊ नये म्हणून. सो फंक्शन स्टॉपिंग द डॅम्पनेस इन द बिल्डिंग. बिल्डिंग मध्ये डॅम्पनेस स्टॉप करण्यासाठी. म्हणजे समजा वरून आपण काहीतरी इम्पॅक्ट झाला फरशीवरती आपल्या, तर काय होईल हो? खाली जर मुरुम असेल तर कोण सांगेन? फरशी आहे इथं, फरशीवरती काहीतरी इम्पॅक्ट झाला, मोठी वस्तू काहीतरी जोरात आदळली, तर काय होईल? खाली जर इथं मुरुम असेल तर फरशी खाली सेटल होईल की नाही? खाली दबेल की नाही टाइल्स? हो सर. हा, मग ते जर न होऊ देण्यासाठी डॅम्पनेस, डॅम्पनेस म्हणजेच काय? इम्पॅक्ट. वरनं इम्पॅक्ट झाला तर फरशी खाली मुरुम असेल तर डायरेक्ट दबू नये म्हणून मुरुमाच्या आणि फरशीच्या मध्ये आपण हा कोर्स प्रोव्हाइड करते, की जो डॅम्पनेस स्टॉप करेल किंवा वरचा जो इम्पॅक्ट लोड पडला तो ऍब्सॉर्ब करेल. त्यासाठी आपण डॅम प्रूफ कोर्स प्रोव्हाइड करतो. मटेरियल कोणकोणतं वापरतो डीपीसी साठी? बिटुमिन, प्लास्टिक शीट, मेटल शीट, सिमेंट कॉन्क्रीट. जनरली आपण सिमेंट कॉन्क्रीटच वापरतो सध्या. नावडेज वी आर युजिंग ओनली सिमेंट कॉन्क्रीट. प्लास्टिकची शीट वापरू शकतो, मेटल शीट वापरू शकतो, पण त्याच्यावरती परत तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीट करावंच लागतं. बिटुमिन डांबर ही वापरू शकतो, पण वापरत नाही आपण कधीच. जनरली 99.99% सिमेंट कॉन्क्रीटच वापरतो आपण या लेअरला. हा निळा लेअर दिसतोय, हा लेअर. सो दिस इज द डीपीसी. गॉट इट एव्हरीवन? झोपू नका. येस सर. ओके. सो थर्ड कंपोनंट, वॉल. व्हॉट इज वॉल? वॉल म्हणजे काय? मराठीत काय म्हणतो? भिंत. भिंत. ओके, भिंत, wall. So what is wall? Wall is a structure that defines an area, carries a load. भिंत एक असं स्ट्रक्चर आहे, की असा कंपोनंट आहे that define an area. काही एरिया डिफाइन केलेला असतो त्या भिंतीसाठी. कॅरीज अ लोड, लोड कॅरी करण्यासाठी काही एरियामध्ये आपण भिंत कन्स्ट्रक्ट करतो. ही जी पिक्चर मध्ये दिसते ही कशाची भिंत आहे? कोणतं मटेरियल आहे हे? काय मटेरियल दिसतंय? विटा आहेत ना? पाहिलेत का सर्वांनी? येस सर. हा. प्रोव्हाइड सिक्युरिटी अँड शेल्टर. भिंती काय करतात? आपल्याला सिक्युरिटी आणि शेल्टर द्यायचं काम करतात. घराला भिंतीच नसतील तर काय होईल हो? सिक्युरिटी राहील आपली घरामध्ये आतमध्ये? रूम मध्ये? नो. शेल्टर, ऊन वारा पावसापासून संरक्षण होईल भिंती नसतील तर? नाही होणार. सो नाही walls होणार. are providing security and shelter. There are two types of walls. दोन टाइपच्या वॉल्स असतात. एक म्हणजे लोड बेरिंग वॉल्स आणि दुसरी म्हणजे नॉन लोड बेरिंग वॉल्स. आता लोड बेरिंग वॉल म्हणजे काय आणि नॉन लोड बेरिंग वॉल म्हणजे काय डिटेल मध्ये पुढच्या स्लाइड मध्ये बघू आपण. ओके. फर्स्ट टाइप ऑफ वॉल इज अ लोड बेरिंग वॉल. लोड बेरिंग वॉल म्हणजेच जी भिंत स्लॅबला सपोर्ट करते.
स्लॅबला सपोर्ट करते, किंवा पत्र्याचं घर असेल तर पत्र्याच्या घराला सपोर्ट करते, धाब्याचं घर असेल तर धाब्याच्या घराला सपोर्ट करते. म्हणजेच जे कोणतंही आपलं छत असेल ते छत डायरेक्ट भिंतीवरती रेस्ट असतं. सिम्पली लोड बेरिंग वॉल म्हणजे काय? कोणतंही छत असो, आरसीसी स्लॅब असो किंवा पत्र्याचं घर असो, कोणतंही धाब्याचं घर असो, की जे भिंतीवरती डायरेक्ट रेस्ट असतं, त्याला आपण लोड बेरिंग वॉल असं म्हणतो. बघा, दीज कॅरी स्ट्रक्चरल लोड अँड ट्रान्सफर इट टू फ्लोअर टू फाउंडेशन. म्हणजेच छताचा लोड डायरेक्ट ज्या भिंतीवरती येतो त्या भिंतीला आपण लोड बेरिंग वॉल म्हणतो, आणि त्या भिंती डायरेक्ट फाउंडेशन वरती लोड ट्रान्सफर करतात. म्हणजेच इथं कॉलम बीम स्ट्रक्चर नसतं. लोड बेरिंग वॉल म्हणजे आपल्याकडं आपण गावाकडे वगैरे आरसीसी घर न बांधता जर पत्र्याचं घर बांधणार असेल तर काय करतो आपण? खाली आपण चाळी खोदतो, जेवढ्या आपल्या भिंती आहेत तेवढ्या, दगडी बांधकाम करतो, त्याच्यावरती विटाचं बांधकाम करतो, त्याच्यावरती पत्रा टाकतो. बरोबर आहे? हे पाहिले का सर्वांनी मी जे सांगतोय ते? आणि मग तो पत्र्याचा लोड डायरेक्ट विटाच्या भिंतीवरती येतो. विटाच्या भिंती डायरेक्ट काय करतात? दगडी बांधकामावर म्हणजे प्लिंथवर लोड टाकतात, आणि प्लिंथ फाउंडेशनची काय दगडी बांधकाम आहे त्याच्यावरती डायरेक्ट लोड टाकतात. हे झालं लोड बेरिंग. किंवा कधी कधी भिंतीवरती आपण डायरेक्ट स्लॅब पण टाकलेला असतो, पण तिथं बीम आणि कॉलम नसतात. त्या ठिकाणी बीम आणि कॉलम नसतात. सो दिस लोड बेरिंग वॉल्स कॅरी स्ट्रक्चरल लोड, म्हणजेच वरच्या सुपरस्ट्रक्चरचा छताचा लोड घेतात आणि तो डायरेक्ट फाउंडेशनला ट्रान्सफर करतात. त्याला आपण लोड बेरिंग वॉल म्हणतो. दीज आर कॉमनली युज्ड फॉर सिंगल अँड डबल स्टोरी बिल्डिंग. एक किंवा दोन मजली बिल्डिंग साठीच आपण लोड बेरिंग वॉल कन्स्ट्रक्ट करतो. म्हणजेच या भिंती डायरेक्ट स्लॅबचा किंवा डायरेक्ट छताचा लोड घेत असतात, त्यामुळं 1 ते 2 मजलीच फक्त आपण बांधू शकतो. आणि जर फ्रेम्ड स्ट्रक्चर असेल, म्हणजे कॉलम बीम स्लॅबचं जर स्ट्रक्चर असेल, तर ते आपण 1, 10, 20, 25, 30, 40 मजली कितीही बांधू शकतो. त्याला फ्रेम्ड स्ट्रक्चर म्हणतात. आणि तिथल्या ज्या वॉल्स असतात त्या नॉन लोड बेरिंग असतात, कारण का त्या वॉलवरती लोड येत नाही. या वॉल वरती लोड येतो. ओके, व्हॉट इज फंक्शन ऑफ लोड बेरिंग वॉल? एनक्लोज और डिवाइड द स्पेस टू मेक द फंक्शनल अँड युजफुल. आता ही तुमचं 4 रूमचं हे घर आहे. थोडक्यात हे 4 रूमचं घर आहे. तर हे 4 रूमचं घर काय झालं बघा? एनक्लोज और डिवाइड द स्पेस. स्पेस डिवाइड झाला का? 1, 2, 3, 4 4 पार्ट मध्ये स्पेस डिवाइड झाला. कशामुळे झाला हो? वॉल कन्स्ट्रक्ट केल्यामुळे आपण हा एवढा मोठा स्पेस 4 एरियामध्ये डिवाइड केला. टू मेक इट फंक्शनल अँड युजफुल. फंक्शनल अँड युजफुल म्हणजेच काय? हा हॉल असेल, हे किचन असेल तुमचं, ही बेडरूम असेल, या ठिकाणी टॉयलेट किंवा बाथरूम असतील. मग फंक्शन काय हो या रूमचं? या रूमचं फंक्शन वेगळं झालं, या रूमचं फंक्शन वेगळं झालं, या रूमचं फंक्शन वेगळं झालं. झालं की नाही? एक स्पेस 4 रूम मध्ये डिवाइड केला, भिंती बांधून, वॉल कन्स्ट्रक्ट करून. आणि प्रत्येक हॉल कशासाठी वापर करतो? तर आपण कॉमन यूज साठी हॉल यूज करतो. बसायचं असेल सिटिंग साठी आपण कॉमन यूज साठी हॉल यूज करतो. किचन कशासाठी यूज करतो? स्वयंपाक करण्यासाठी. बरोबर आहे ना? मग फंक्शन म्हणजेच भिंती बांधल्यामुळे स्पेस हा वेगवेगळ्या एरियामध्ये डिवाइड झाला आणि प्रत्येकाचं फंक्शन काय झालं? चेंज झालं. हॉलचं फंक्शन वेगळं आलं, बेडरूमचं फंक्शन वेगळं आलं, किचनचं फंक्शन वेगळं आलं, टॉयलेट बाथरूमचं फंक्शन वेगळं आलं. म्हणजे वेगवेगळ्या फंक्शनसाठी आणि यूजसाठी आपण एरिया डिवाइड करतो, की जो एरिया वॉलमुळे डिवाइड होतो. दॅट इज द फर्स्ट फंक्शन. सेकंड फंक्शन, टू ट्रान्सफर द लोड ऑफ फ्लोअर टू फाउंडेशन. फ्लोअर
म्हणजे छत, कोणतंही छत असेल, आरसीसी स्लॅबचं असेल, पत्रा असेल, धाब्याचं घर असेल, तर त्याचा लोड हा भिंतीवरती येतो आणि भिंती काय करतात लोड परत फाउंडेशन वरती फाउंडेशन वरती. लोड ट्रान्सफर करतात. दॅट इज दी सेकंड फंक्शन. अँड थर्ड फंक्शन टू प्रोव्हाइड प्रायव्हसी, सेक्युरिटी अँड प्रोटेक्शन अगेन्स्ट वेदरिंग कंडिशन. प्रायव्हसी, सेक्युरिटी. भिंती नसतील तर घरात प्रायव्हसी राहील का? किचन मधलं हॉल मध्ये दिसेल, हॉल मधलं बेडरूम मध्ये दिसेल, बेडरूम मधलं एकाच एरियात सगळं आहे. प्रायव्हसी राहील का? नाही राहणार. सेक्युरिटी, भिंती बाहेरच्या भिंतीच नाहीत, घरातल्या वस्तू चोरून घेऊन जाईल कोण पण, जाईल ना? ऐकताय का? मी एकटाच बोलतोय? येस सर, येस सर. ऐकतोय सर. हा. प्रायव्हसी, सेक्युरिटी, प्रोटेक्शन अगेन्स्ट वेदरिंग कंडिशन. ऊन, वारा, पाऊस याच्यामुळे आपलं प्रोटेक्शन होतंय ना? हा सर. येस सर. Okay, so these are the functions of walls. So this is about the load bearing wall. Okay. Now आता पाहू आपण non load bearing wall. Non load bearing wall. So these are also called partition wall. आता फ्रेम्ड स्ट्रक्चर लक्षात घ्या. फ्रेम्ड स्ट्रक्चर डोळ्यासमोर आणा की ज्यांचं घर आरसीसी आहे त्यांना समोरच समजेल. म्हणजे जिथं कॉलम बीम स्लॅब असं स्ट्रक्चर येतं ते आरसीसी स्ट्रक्चर असतं, रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीटचं असतं, त्यालाच फ्रेम्ड स्ट्रक्चर म्हणतो आपण. फ्रेम असतो ते. आता तुम्ही पाहिलं असेल बघा, 2, 3, 4 मजली बिल्डिंग, फक्त फ्रेम सापळा अशी दिसती बिल्डिंग जिथं भिंती नसतात. पहिले का बिल्डिंग बांधकाम चालू असताना कॉलम उभे, आडव्या बीम आणि स्लॅब असे 1 मजली, 2 मजली, 3 मजली बिल्डिंग चालू असते आणि भिंती ह्या नंतर बांधल्या जातात. मग त्या केसमध्ये भिंती ह्या लोड घेत नाहीत, ऍक्ट ऍज अ पार्टिशन वॉल. कशा ऍक्ट होतात? पार्टिशन वॉल. हॉल मधून बेडरूम कडे जायचं म्हटलं तर ती एक पार्टिशन वॉल म्हणून ऍक्ट होते, लोड घेत नाही. फ्रेम्ड स्ट्रक्चर, आय एम टॉकिंग अबाउट नाव फ्रेम स्ट्रक्चर, की ज्या भिंतीवरती वरून लोड येत नाही तर त्या पार्टिशन म्हणून ऍक्ट होतात. दे कॅरी देअर सेल्फ लोड, म्हणजे ते फक्त स्वतःच लोड घेतात. पार्टिशन म्हणून ऍक्ट म्हणजे कसं, स्लॅब हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे. स्लॅब कशावरती रेस्ट असतो तर बीम वरती रेस्ट असतो. बीम कशावरती रेस्ट असतात तर कॉलम वरती रेस्ट असतात. कॉलम कशावरती रेस्ट असतो तर फाउंडेशन वरती म्हणजे फुटिंग वरती. मग या केसमध्ये भिंतीचं मिनिंग काय असतात ना? भिंती तर या केसमध्ये असतात, पण असतात. ऍज अ पार्टिशन वॉल. ऍज अ पार्टिशन वॉल. गुड. असतात भिंती पण पार्टिशन वॉल म्हणून. बाकीचं आरसीसी घर असेल, आरसीसी स्ट्रक्चर असेल, फ्रेम स्ट्रक्चर असेल तर ते स्वतः लोड घेत असतात. भिंतीचं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भिंतीवरती लोड येत नाही. ओके. सो दीज आर बिल्ट इन व्हेरियस मटेरियल्स लाईक वूड, प्लायवूड, ग्लास, मेटल, ब्रिक्स. कोणत्याही पद्धतीचं मटेरियल वापरून आपण पार्टिशन वॉल कन्स्ट्रक्ट करू शकतो, की ज्या वूडच्या असू शकतील, प्लायवूडच्या असू शकतील, ग्लासच्या असू शकतील, मेटलच्या असू शकतील किंवा ब्रिकच्या असू शकतील. ओके. नाउ व्हॉट आर दी फंक्शन्स? सेम फंक्शन असतील. दीज वॉल्स आर लार्जली एम्प्लॉयड इन दी फ्रेम स्ट्रक्चर. या वॉलचं फंक्शन जे आहे ते फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्येच आहे, पार्टिशन म्हणून. They provides privacy from vision and afford protection against heat, cold, sun and rain. Generally walls या heatचं प्रोटेक्शन, कोल्डचं प्रोटेक्शन, सनचं प्रोटेक्शन, रेनचं प्रोटेक्शन याच्यासाठी आपण वापरतो, किंवा हे मेन त्याचं फंक्शन आहे वॉलचं. मग ती लोड बेरिंग जरी असली किंवा पार्टिशन जरी वॉल असली तरी पण हीटचं, कोल्डचं, सनचं आणि रेनचं प्रोटेक्शन दोन्ही वॉलमध्ये होतं. पण नॉन लोड बेरिंग वॉल ही फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्येच असते आणि पार्टिशन म्हणून वापरले जाते. आणि लोड बेरिंग वॉल ही वरचा छताचा लोड घेत असते आणि ती फाउंडेशनला ट्रान्सफर करत असते. समजलं? येस सर. येस सर.
Okay. Next component is column. Next component of superstructure is a column. पाहिलाय सर्वांनी? Yes, sir. Okay. These are structural vertical members of the building. बिल्डिंगचा जो वर्टिकल मेंबर असतो फ्रेम्ड स्ट्रक्चर मधला, कारण का कॉलम हा फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये येतो. कॉलमला बीम कनेक्ट असतात, बीमला स्लॅब असतो, परत वरचा फ्लोअर, त्याच्यावरचा फ्लोअर, त्याच्यावरचा फ्लोअर, असं कॉलम हा कंटिन्यू होत जातो आणि प्रत्येक फ्लोअरला स्लॅब बीम येत जातात. असं 1 मजली, 4 मजली, 5 मजली, 10 मजली, 10 स्टोरीड, 20 स्टोरीड और 30 स्टोरीड और 100 स्टोरीड बिल्डिंग आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. कॉलम बीम स्लॅब mechanism. So that is column. These are a structural vertical member of a building constructed in various sizes and shapes: square, rectangle, circular. पाहिले असतील तुम्ही सर्क्युलर कॉलम, रेक्टँग्युलर कॉलम किंवा स्क्वेअर कॉलम. पोर्च मधला सर्क्युलर कॉलम असतो, पाहिला असेल बऱ्याच जणांनी. रेक्टँग्युलर कॉलम असतात बाकीचे, मग काही ठिकाणी स्क्वेअर पण कॉलम असतो. ओके. व्हॉट आर द फंक्शन्स? टू प्रोव्हाइड लॅटरल स्टॅबिलिटी टू वॉल्स. आता या ठिकाणी एक कॉलम आहे, या ठिकाणी दुसरा कॉलम आहे, या ठिकाणी तिसरा कॉलम आहे, या ठिकाणी चौथा कॉलम आहे. आता कॉलम टू कॉलम आणि हा वरती स्लॅब असेल, मग कॉलम टू कॉलम आपण भिंती कन्स्ट्रक्ट करतो, वॉल्स कन्स्ट्रक्ट करतो. लॅटरल स्टॅबिलिटी टू दी वॉल्स म्हणजे काय? लॅटरल म्हणजे हॉरिझॉन्टली, म्हणजे भिंती ज्या आहेत, वॉल ज्या आहेत, ह्या लॅटरली कशाला रेस्ट असतात जाऊन? तर कॉलमला जाऊन रेस्ट होतात. वर्टिकली तर एकमेकावरती विटाच्या विटा आपण ठेवलेल्या असतातच, पण लॅटरली हॉरिझॉन्टली या कॉलम पासून या कॉलम पर्यंत भिंत बांधतो आपण, या कॉलम पासून या कॉलम पर्यंत. कॉलम टू कॉलम आपण वॉल कन्स्ट्रक्ट करतो आणि मग त्याचं फंक्शन काय? टू प्रोव्हाइड द लॅटरल स्टॅबिलिटी टू वॉल्स. या वॉलला स्टॅबिलिटी, लॅटरल स्टॅबिलिटी द्यायचं काम कोण करतं? तर हे कॉलम्स करतात. टू प्रोव्हाइड support to the beams, slabs and transfer loads to the foundation. So this is very important function of the column. काय? To provide support to the beams, म्हणजेच या कॉलमला आडव्या बीम असतात अशा, आणि या बीमलाच परत इकडे स्लॅब असा असतो. म्हणजे हे आहेत बीम आणि हा आहे तुमचा स्लॅब. म्हणजे हा स्लॅब या बीम वरती लोड ट्रान्सफर करतो. ही बीम कॉलमला कनेक्ट असते, इथं अजून एखादा कॉलम असेल, इथं एखादा कॉलम असेल, आणि मग काय होतं? हा स्लॅबचा लोड बीम वरती जातो, बीमचा लोड कॉलम वरती जातो, आणि कॉलमचा लोड परत या फाउंडेशन वरती जातो. सो टू प्रोव्हाइड सपोर्ट टू दी बीम्स, स्लॅब्स अँड ट्रान्सफर लोड टू दी फाउंडेशन. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. Column. Yes, sir. Next component of building is a door. पाहिलाय सर्वांनी डोअर? आहे का सर्वांच्या घराला दरवाजा? Yes, sir. हा, ओके. So these are the movable panel constructed in the opening through the walls. म्हणजे ही जर भिंत असेल तर या भिंतीला आपण काय करतो? ओपनिंग ठेवतो, आणि या ठिकाणी काय बसवतो? डोअर बसवतो. इथे लिहिलेलं आहे मुव्हेबल पॅनल. हा एक मुव्हेबल पॅनल असतो, दरवाजा उघडतो बंद होतो ना, म्हणून याला मुव्हेबल म्हणलेला आहे आपण. पॅनल आहे हा. कन्स्ट्रक्टेड इन दी ओपनिंग थ्रू दी वॉल, म्हणजे भिंतीला ओपनिंग ठेवून आपण तो बसवलेला असतो. दॅट इज दी डोअर. व्हॉट इज फंक्शन ऑफ डोअर? हॉरिझॉन्टल मुवमेंट फ्रॉम वन रूम टू दी अनदर रूम. बरोबर आहे ना? रूम आपल्या कनेक्ट असतात. एका रूम मधून दुसऱ्या रूमला जायचं असेल तर आपण कशातून जातो? दरवाजा. डोअर मधूनच जातो, दरवाजातूनच जातो. बेडरूमला सेपरेट दरवाजा असतो, टॉयलेटला सेपरेट दरवाजा असतो, बाथरूमला सेपरेट दरवाजा असतो, किंवा आपल्या हॉलचा एंट्रन्स दरवाजा, घराचा एंट्रन्स दरवाजा असतो.
म्हणजे बाहेरून जरी घरात जायचं म्हटलं तरी सुद्धा आपण डोअर मधून डोअरचा यूज करतो किंवा एखाद्या रूम मधून रूम मध्ये जायचं असेल तरी डोअरचा यूज करतो. देन सेकंड फंक्शन व्हेंटिलेशन, प्रायव्हसी अँड प्रोटेक्शन. मेन दरवाजाच नाही घरायला, प्रोटेक्शन होईल का? नाही होणार. No, sir. प्रायव्हसी नाही राहणार. व्हेंटिलेशन, दरवाजा असेल तर व्हेंटिलेशन होईल, उजेड पडेल, लाईट येईल, प्रकाश येईल घरामध्ये. गेटिंग? सो दिस पर्पज ऑल्सो वी कॅन प्रोव्हाइड दी डोअर. मटेरियल, डोअर साठी कोणकोणतं मटेरियल आपण वापरू शकतो? वूड, प्लास्टिक, मेटल, ग्लास. लाकडी दरवाजा पाहिलाय सर्वांनी? Yes, sir. Yes, sir. प्लास्टिकचा दरवाजा आपण जनरली बाथरूमला, टॉयलेटला सुद्धा प्लास्टिकचे डोअर वापरतो, ते पण पाहिले असतील. मेटल, स्टीलचा दरवाजा पण पाहिलेत सर्वांनी आपण. रोलिंग शटर असेल, रोलिंग शटर म्हणजे काय, एक दरवाजाच आहे ना, Yes, sir. किंवा फोल्डेबल जो डोअर असतो ट्रँग्युलर शेपचा, त्याला कोलॅप्सिबल डोअर म्हणतो आपण. तो कशाचा असतो? मेटलचा असतो. आणि ग्लासचा, ऑफिस, एखाद्या ऑफिसेस मध्ये वगैरे आपण ग्लासचे दरवाजे पाहिलेले आहेत, पाहिलेत ना? Yes, sir. So Yes, sir. these types of material we can use for the door. Then types of door, कोणत्या टाइपचे डोअर्स असतात? कोलॅप्सिबल, की जसं मी आता म्हटलं, ट्रँग्युलर शेपचे, अशा पद्धतीचे ट्रँगल असलेले पाहिलेत का? हा सर. हा, अशा पद्धतीचे ट्रँगल असलेले आपण कोलॅप्सिबल डोअर असतात ते. हे ओढले की ते इथं जवळ येतात एकदम आणि हे ओपनिंग तयार होतं आपल्याला. मग तशा पद्धतीने त्याला कोलॅप्सिबल डोअर, स्विंगिंग डोअर, रिव्हॉल्विंग डोअर, फोल्डिंग डोअर. सो अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे डोअर्स अवेलेबल असतात, आणखी पुढच्या स्केच मध्ये आहेत त्या. हा, सो दिस इज द कोलॅप्सिबल. दिस इज सिंगल शटर डोअर, दिस इज डबल शटर डोअर, दिस इज रिव्हॉल्विंग और स्विंगिंग डोअर. पाहिलाय ना अशा पद्धतीचा? इमेज मध्ये तर पाहिला असेल, बाहेर कुठे मिळाला नसेल पाहिला तर इमेज मध्ये तर आपण अशा पद्धतीचे डोअर पाहिलेले आहेत. रिव्हॉल्विंग, एक इथून पुढे गेलं की पाठीमागची बाजू आपल्या पाठीमागे येत असते, रिव्हॉल्विंग. सो सच टाइप ऑफ डोअर वी कॅन यूज फॉर दी बिल्डिंग. नेक्स्ट कंपोनेंट इज अ विंडो. What is window? माहित आहे ना सर्वांना विंडो? खिडकी. खिडकी, गुड. These are the openings built in the wall. ही भिंत आहे, त्या भिंतीला अशी खिडकी बसवतो ना आपण, इथं दरवाजा असेल तर. सो दिस इज दी विंडो. These are the openings built in the wall. भिंतीमध्ये आपण ओपनिंग ठेवून विंडो तयार करतो. Should built considering the wind direction and exterior view. वाऱ्याची दिशा आणि बाहेरचा व्ह्यू याचा विचार करून आपण विंडो बसवलेली असते. आणि जनरली विंडो ही कशासाठी बसवलेली असते? तर एअर सर्क्युलेशनसाठी किंवा लाईट सर्क्युलेशन, व्हेंटिलेशनसाठी. सो सी द फंक्शन. Provide light and air ventilation, privacy, security. For this all purpose we can provide the window. आणि मेन म्हणजे लाईट आणि एअर सर्क्युलेशन. ऑक्सिजन गरजेचं आहे ना सर्वांना? एअर पाहिजे की नाही मग घरात यायला? जर बंद सर्व असेल तर Yes, कशी sir. एअर येईल? नाही येणार. सो वी आर प्रोव्हाइडिंग विंडो फॉर इन दी एक्सटर्नल वॉल. बाहेरच्या ज्या भिंती आहेत त्याच्यामध्ये आपण मेजॉरिटी विंडो बसवतो. आतल्या भिंतींना आपण बसवत नाही. बसवतो का? जास्तीत नाही, 99% बसवत नाही. मोठं घर असेल तर एखाद्या केसमध्ये ऍज अ पार्टिशन काहीतरी देण्या घेण्यासाठी आपण ती छोटी विंडो बसवलेली असते. पण एक्सटेरियर वॉलला आपण विंडो बसवतो. अँड मेन टू थिंग्स, एअर अँड लाईट, हवा येणे आणि प्रकाश दिसणे, या दोन मेन गोष्टीसाठी आपण विंडो प्रोव्हाइड करतो. मटेरियल, कोणतं मटेरियल वापरतो विंडोसाठी आपण? वूड, प्लास्टिक, स्टील, ग्लास हे वापरून आपण विंडो तयार करतो. टाइप्स ऑफ विंडो: पॅनल, ग्लेज्ड विंडो.
ग्लेज्ड म्हणजे काचच्या. पाहिलेत आपण स्लायडिंग विंडो सर्वांनी पाहिलेत का? असे शटर असतात आणि या ठिकाणी ग्लास असते, बरोबर आहे ना? पाहिलेत का? येस सर. स्लायडिंग विंडो 2-3 शटर असतात. एक जाळीचे शटर असतं, दुसरे 2 असतात, ते मध्ये ग्लास असते आणि साइडून फ्रेम असते, त्याला आपण स्लायडिंग विंडो म्हणतो. त्या ग्लेज्ड मध्ये जातात. पॅनल म्हणजे लाकडी विंडो, पाहिले असतील सर्वांनी आपण. फ्रेम पण लाकडाची असते आणि दरवाजा ही पूर्णपणे त्या विंडोचा लाकडी असतो. अशा पद्धतीची विंडो पाहिलेली असेल. त्यामुळे टाइप्स ऑफ विंडो मध्ये पॅनल विंडो, ग्लेज्ड विंडो असू शकतात. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. Yes, sir. So you can see here again. So these are the glazed window, म्हणजे ग्लास आहे, त्या ठिकाणी काच आहे, या ठिकाणी वुडन पार्ट आहे. सो अशा पद्धतीने आपण विंडो वापरतो फॉर दी व्हेंटिलेशन, एअर सर्क्युलेशन, लाईट पर्पज. ओके. विंडो सील. नेक्स्ट कंपोनेंट इज विंडो सील. ओके. म्हणजेच खिडकीचा जो बॉटम आहे, हा खिडकीचा बॉटम आहे किंवा टॉप असेल किंवा साइड असेल, या ठिकाणी आपण काय करतो? विंडो सील म्हणतो त्याला. एक तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, खिडकीच्या खालच्या बाजूला किंवा साइडच्या व्हर्टिकल साइडला आपण ग्रॅनाइट स्टोन वगैरे बसवतो, पाहिलंय का सर्वांनी? येस सर. ग्रॅनाइट स्टोन किंवा कडाप्पा असतो, त्याला म्हणतो आपण, खिडकीच्या खालच्या बाजूला किंवा वरच्या बाजूला. Yes. त्याला आपण काय म्हणतो? सील म्हणतो. विंडो सील, की ज्याच्यावरती विंडो रेस्ट असते, की ते सपोर्ट असतात विंडोचे. एक उदाहरण आपलं घेतलं, आपण बसताना कुठे बसतो? कुठेतरी सीट असते आपल्याला बसण्यासाठी, मग ती बसची सीट असो, बेंच असो, तुमचा घरातली चेअर असो. म्हणजे जसं आपल्याला कोणत्याही लोकेशनला काही ठिकाणी जिथं जाऊन आपण बसतो, त्या ठिकाणी एक सीट प्रोव्हाइड केली गेली असते, म्हणजे ती एक सील असते थोडक्यात. त्या पद्धतीनं विंडो सील म्हणजे विंडो बसवण्यासाठी विंडोला जो बॉटम प्रोव्हाइड केला असतो किंवा टॉप प्रोव्हाइड केला असतो, त्याला आपण काय म्हणतो? विंडो सील. इट इज प्रोव्हाइडेड बिलो द विंडो. जनरली खालच्या बाजूला विंडोच्या प्रोव्हाइड केला असतो. मग तो काय फक्त ग्रॅनाइटच असेल असं नाही, तो कॉन्क्रीटचाही बनवलेला असतो. हा बघा, इथं कॉन्क्रीटचा बनवलेला आहे. इथं विंडो सील आहे, तो कॉन्क्रीटचा आहे. तो ग्रॅनाइट असू शकतो किंवा तो कडाप्पा आपण बसवू शकतो. फंक्शन. व्हॉट इज फंक्शन? टू प्रोव्हाइड युनिफॉर्म सरफेस अँड सपोर्ट टू विंडो. विंडोला, बॉटमला, टॉपला किंवा साइडला युनिफॉर्म सरफेस देण्यासाठी आपण तो सील बसवतो. टू प्रोटेक्ट टॉप ऑफ वॉल फ्रॉम दी वेअर अँड टियर. भिंतीला ची झीज न होऊ देण्यासाठी आपण तो बसवतो. समजा तो नाही बसवला तर काय होणार? खिडकी बसवताना आपण कुठे तर विंडो भिंतीचा पार्ट मध्ये आता असेल तर तो त्याचं भिंतीचं विटाचं वेअर अँड टियर होणार. सो दॅट वेअर अँड टियर, टू प्रोटेक्ट वेअर अँड टियर ऑफ दी वॉल. सो दीज आर दी फंक्शन्स ऑफ दिस सील. मटेरियल. कोणतं मटेरियल वापरतो? स्टोन स्लॅब, म्हणजेच मी जसं उदाहरण दिलं ग्रॅनाइट, कडाप्पा. त्यानंतर सिमेंट कॉन्क्रीट. एकतर सिमेंट कॉन्क्रीटचा करतो किंवा ते स्टोन आहेत. ग्रॅनाइट हा स्टोन आहे, दगड आहे. त्या दगडाचा एक हॉरिझॉन्टल आपण असं फरशीसारखं तयार केलेलं आहे, तो कट करून त्या पद्धतीनं. क्वारीमध्येच त्या पद्धतीचा स्टोन तो कट केला गेलेला आहे. सो दिस इज दी विंडो सील. नाउ नेक्स्ट कंपोनेंट इज लिंटेल, की जो आपण स्केच मध्ये पाहिला होता लास्ट टाइम. लिंटेल. हा, लिंटेल कुठं बसवला जातोय? मी सांगितलं होतं. किती फूट उंचीवर बसवला जातो? 7 फूट. 7 फूट.
7 फूट हाईटला बसवला जातो, म्हणजे दरवाजेच्या आणि खिडकीच्या टॉपला बसवला जातो लिंटल. These are provided over the doors and windows. Lintels are provided over the doors and windows. दरवाजा आणि खिडक्याच्या वरच्या बाजूला भिंतीवरती असा पूर्ण लांबीचा, म्हणजे समजा ही तुमची 4 रूम असतील तर ह्या 4 रूमला दरवाजाच्या उंचीच्या लेवलला पूर्ण भिंतीवरती या पद्धतीने तो असा भिंतीवरती असतो लिंटल, या पूर्ण एरियामध्ये असतो. याच्यामुळं वॉलची डिस्कंटिन्युटी आपण ठेवतो, म्हणजे खालून जी कन्स्ट्रक्ट करण्यात आलेली ही जी वॉल आहे ती डिस्कंटिन्यू होते या लिंटल बँडमुळं, आणि परत लिंटल बँडच्या वरती परत आणखी वॉल करतो. म्हणजे ही 7 फुटाची वॉल असते, ह्याच्यावरती लिंटल बँड आला, ह्याच्यावरती परत आणखी वॉल आपण कन्स्ट्रक्ट करतो, मग याच्यावरती तुमचा स्लॅब येतो. स्लॅब पर्यंत आपण ही वॉल कन्स्ट्रक्ट करतो. व्हॉट इज फंक्शन? It supports the load and wall above the opening. हा कशाला सपोर्ट करतो? It supports the load and wall above the opening. म्हणजे ओपनिंग म्हणजेच काय? हे डोअरचं ओपनिंग आहे बघा, हे डोअरचं ओपनिंग आहे. आता ह्याच्या वरती अंतर भिंत बांधतो की नाही आपण दरवाजाच्या वरती असते ना, मग हा, मग आपण डायरेक्ट चौकटीवरती कशी भिंत बांधणार? चौकटीवरती डायरेक्ट विटा कशा आपण लावणार? तर त्याच्याऐवजी जर आपण हा लिंटल बँड टाकला तर लिंटल बँडच्या वरती आपण काय करू शकतो? परत विट्याचं बांधकाम करू शकतो. म्हणजेच वॉल अबो दी ओपनिंग, ओपनिंगच्या अबो जी वॉल असणार आहे ती वॉल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी किंवा त्या वॉलला सपोर्ट द्यायचं काम कोण करतंय? तर हा लिंटेल करतो. सिन्स the frame of door or window is not strong enough to take the load, म्हणजेच या डोअरची फ्रेम जर लोड घेण्यासाठी कॅपेबल नसेल तर आपल्याला हे विंडो प्रोव्हाइड करावे, सॉरी हे लिंटल प्रोव्हाइड करावं लागतं की ज्याच्यावरती परत आणखी आपण भिंत बांधतो आणि त्याचा लोड हे लिंटेल घेतं. मग लिंटेल कोणकोणते मटेरियल वापरतो आपण लिंटेलला? टिंबर अँड आरसीसी, म्हणजे एकतर वुडन असू शकतं किंवा रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट, आरसीसी रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीटचं असू शकतं. जनरली आपण आता आरसीसीच वापरतो, रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीटच वापरतो. गेटिंग व्हॉट इज लिंटल? तुम्ही घरात आहात सर्वजण, त्याच्यामुळं बघू शकता, मोबाईल हातात घेऊन जाऊ शकता, फिरू शकता, फ्रीडम दिलेला आहे मी तुम्हाला. ओके. वेदर शेड और छज्जा. छज्जा, व्हॉट इज छज्जा? स्केच बघा, लक्षात येईल. These are projections over the doors and window. दरवाजा आणि खिडकीच्या वरती बाहेरच्या बाजूला जे काढलेलं प्रोजेक्शन आहे बघा, डोअर आणि विंडोच्या वरती बाहेरच्या बाजूला काढलेलं जे प्रोजेक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो? छज्जा. त्याला आपण छज्जा असं म्हणतो. मग हा या छज्जाचं फंक्शन काय? फंक्शन प्रोटेक्शन अगेन्स्ट सन, रेन अँड फ्रॉस्ट. Protection against sun, rain and frost. That is the function of this छज्जा. मटेरियल कोणतं वापरतो? आरसीसी, रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीटचा आपण छज्जा तयार करतो. सो छज्जा इज द प्रोजेक्शन अबोव द डोअर्स अँड विंडो. दरवाजा आणि खिडकीच्या वरचं जे प्रोजेक्शन आहे त्याला आपण छज्जा असं म्हणतो. आणि हे छज्जा कशासाठी कन्स्ट्रक्ट करतो? त्याचं फंक्शन काय? तर प्रोटेक्शन अगेन्स्ट सन अँड रेन, म्हणजे सूर्यकिरण किंवा पाऊस याच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे असेल तर हा छज्जाची मदत होते. ओके, गॉट इट एव्हरीवन? येस सर. Yes, sir. Okay. Next component is a floor. Next component is floor. So it is a part of building over which occupant live and move.
फ्लोअर म्हणजे काय? ज्या एरियावरती आपण वावरतो. हॉल असेल, किचन असेल, बेडरूम असेल, जो खालचा पार्ट आहे की जिथं फरशी बसवलेली असते, टाइल्स असतात, तो जो पूर्ण आतमधला एरिया आहे, ज्या एरियावरती आपण वावरतो, मूव्ह होतो, लाईव्ह लोड असतो आपला. लाईव्ह लोड म्हणजेच काय? आपला मुव्हेबल लोड किंवा फर्निचर, आपलं घरातलं फर्निचर, कपाट असेल, बेड असेल, या सर्व गोष्टी किंवा सोफा सेट असेल, या सर्व गोष्टी कशावरती ठेवलेल्या असतात? फ्लोअर वरती ठेवलेल्या असतात. येते लक्षात? Yes, sir. Floor is a part of building over which the occupants live or move. आपण त्या एरियावरती वावरतो किंवा मूव्ह होतो, त्या एरियाला आपण फ्लोअर असं म्हणतो. The floor immediately above the ground is called as a ground floor, and other floors above the floor are called as a first floor, second floor. मी सांगितलं होतं तुम्हाला या चॅप्टरच्या सुरुवातीला आपण ज्यावेळी फ्लोअरचं डिस्कशन करत होतो. ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, फोर्थ, फिफ्थ, 9, 10, 11, 12 लाईक दिस. जेवढी स्टोरेज बिल्डिंग तेवढे फ्लोअर. The floor immediately above the ground is called as a ground floor, and other floors above this floor are called as a first floor or second floor. What is the function? कशासाठी फ्लोअर कन्स्ट्रक्ट केलेला आहे? Divide the building at different level. एक सारख्या उंचीचे वेगवेगळे फ्लोअर आपण कन्स्ट्रक्ट करतो, म्हणजेच बिल्डिंग ही डिवाइड झाली तुमची. एका फ्लोअरला 10 फ्लॅट्स आहेत, पुढच्या वरच्या फ्लोअरला आणखी 10 आहेत, त्याच्या वरच्या फ्लोअरला, म्हणजे एक फ्लोअरचे 10 फ्लॅट हा एक फ्लोअर झाला. वरचा फ्लोअर म्हणजे डिवाइड झाली बिल्डिंग तुमची. डिवाइड द बिल्डिंग ॲट डिफरंट लेवल, प्रोव्हाइड मोर अकॉमोडेशन इन लिमिटेड स्पेस. अकॉमोडेशन म्हणजे राहण्याची सोय. म्हणजेच लिमिटेड एरियामध्ये आपण जास्त फ्लोअर कन्स्ट्रक्ट करून काय करू शकतो? राहण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. अकॉमोडेशन. येते लक्षात? फंक्शन ऑफ फ्लोअर बिल्डिंग, वी आर डिवायडिंग दी डिफरंट लेवल्स, म्हणजेच ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, फोर्थ फ्लोअर, म्हणजे एकच बिल्डिंग 3-4 फ्लोअर मध्ये डिवाइड झाली. म्हणजेच काय झालं? लिमिटेड तेवढ्याच बॉटमचा एरिया जेवढा आहे तेवढ्याच एका बॉटमच्या एरियामध्ये कितीतरी फ्लोअर आपण कन्स्ट्रक्ट केले आणि अकॉमोडेशनची सुविधा उपलब्ध करून दिली, राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. दॅट इज द फंक्शन ऑफ दिस फ्लोअर. गेटिंग इट? Yes, sir. आवाज येत नाहीये, मला वाटतं झोपायला लागलेत सर्वजण. नो सर. हा. No, sir. टाइप्स अँड मटेरियल्स. कोणकोणते टाइप्सचं फ्लोअर आपण यूज करतो किंवा मटेरियल यूज करतो फ्लोअर कन्स्ट्रक्ट करण्यासाठी? मुरुम. ग्राउंडचा फ्लोअर आपण मुरुम कॉम्पॅक्ट करून पहिला फ्लोअर झाला. शहाबाद फ्लोअर म्हणजे शहाबाद टाइल्स पाहिलेत आपण, ग्रॅनाइट आपण पाहिलेले आहे, मार्बल पाहिलेलं आहे, टेंडोर, टाइल्ड, मोझॅक फ्लोरिंग, म्हणजे ज्या काय वेगवेगळ्या टाईपच्या आपल्या टाइल्स आहेत त्या टाइल्स वापरून आपण तो फ्लोअर तयार केलेला असतो. की ज्या एरियावरती आपण मूव्ह होतो किंवा ज्या एरियावरती आपण वावरतो त्या एरियाला आपण फ्लोअर म्हणतो. आणि मग तो तयार करण्यासाठी आपण वेगवेगळ्या टाईपच्या आपण फरशी वापरतो. मग ते मार्बल, ग्रॅनाइट, मोझॅक टाइल्स, शहाबाद फरशी, मुरुम, सगळ्यात खालचा फ्लोअर आपला मुरुमचा असतो. कॉमन ठिकाणी की जिथं टाइल्स वापरल्या त्या ठिकाणी मुरुम कॉम्पॅक्ट करतो. सो दीज आर दी various types and material we can use for the flooring. आलं लक्षात सर्वांच्या? Yes, sir. Yes, sir. So see, if you see the pictures, types of floors. या पद्धतीचं हे फ्लोअर आहे तुमचा. हे टाइल्स आहेत. So these are the floors. Okay. So today we will stop here.
Remaining part we will see in the next lecture.